शेवटचा परमनंट इफेक्ट शिकूयात, हायपर कॉन्जुगेशन. तो आज आपल्याकडे हेडिंग आहे हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशनचा इंट्रोडक्शन मध्ये बघा रे मी काय काय सांगतो. हाइपर कॉन्जुगेशन का अल्टरनेट नेम, पहले तो ये परमानेंट है कि टेम्पररी है? तो बढ़िया बात सर, ये भी परमानेंट फिनोमिना है. ऐसे कौन कौन से परमानेंट फिनोमिना हमने आप तक पढ़े हैं? सबसे पहले इंडक्टिव, फिर अभी ये तीसरा हाइपर कॉन्जुगेशन. ये परमानेंट फिनोमिना है. इसका दूसरा नाम होता है नो बॉन्ड रेझोनन्स. दूसरा नाम नो बॉन्ड रेझोनन्स. अरे सर म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. याच्यात रेझोनन्स पण आहे आणि नो बॉन्ड पण म्हणताय, म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला भेटणार आहे. पुढे हा दोन सायंटिस्टने डिस्कवर केला होता, म्हणून या इफेक्टला अजून एक नाव दिलं जातं आणि याचं नाव असतं बेकर नाथन इफेक्ट. अजून एक नाव काय असतं याचं? बेकर नाथन इफेक्ट. बेकर कुकिंग वाला बेकर नाही, सरनेम आहे तो. आणि नाथन दोन सायंटिस्ट होते, त्यांनी डिस्कवरी केली बेकर नाथन इफेक्ट. बरोबर आहे? ओके. आता परत तुम्ही म्हणाल सर पहिले तर हे सांगा, हा ओळखायचा कसा, कुणात होतो? एवढं तर कळालं, परमनंट आहे. याचं दुसरं नाव, तिसरं नाव, आणि हा सुद्धा स्टॅबिलायझिंग फिनॉमिनाच असतो. स्टॅबिलायझिंग फिनॉमिना. अरे मी रेझोनन्स मध्ये लिहून दिलं होतं रे, रेझोनन्स इज अ स्टॅबिलायझिंग फिनॉमिना. तर हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो अ स्टॅबिलायझिंग फिनॉमिना. हा पण स्टॅबिलायझिंग फिनॉमिनाच आहे. मग सर हा कुणा कुणाला स्टॅबिलिटी देतो? जसं रेझोनन्स साठी काय कंडिशन असते रे? देयर शुड बी कॉन्जुगेशन, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर. बरोबर ना? चार्ज सिग्मा लोन पेअर ऑर्थो इफेक्ट, हे सर्व चालतं. तसं हे कुणा कुणामध्ये चालतं आणि याची कंडिशन काय असते? तर लक्षात घ्या, हा जो स्टॅबिलायझिंग फिनॉमिना आहे तो स्टॅबिलिटी देत असतो कार्बोकॅटायनला, कॉमा कार्बन फ्री रॅडिकलला आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डला म्हणजे अल्किनला. तर तीन लोकांमध्ये हा फिनॉमिना होतो. एक काहीतरी असतं ज्याला निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन म्हणतात. ते कार्बो एनाइन मध्ये पण असतं, पण ते आपल्या सिलेबसमध्ये कुठल्याच नाही ना, सीईटीच्या ना, जेईच्या ना, बोर्डच्या ना, जेई ऍडव्हान्सच्या. तर निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन वरती लक्ष द्यायचं नाहीये. चुकून तुम्ही कुठे सर्च केलं की असतं की नाही, तर तुम्हाला दाखवेल. काय दाखवेल? की एनाइन मध्ये पण असतं, पण एनाइनला ते निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन काहीतरी म्हणतात, सध्या आपल्या सिलेबसमध्ये नाही. तो आपल्यासाठी हायपर कॉन्जुगेशन परमनंट फिनॉमिना आहे. त्याचं दुसरं नाव नो बॉन्ड रेझोनन्स, तिसरं नाव बेकर नाथन. हा कसा फिनॉमिना आहे आणि कुणा कुणामध्ये होतो? कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल आणि अल्किन. तुम्ही सांगाल का रे कार्बोकॅटायन हा किती इलेक्ट्रॉन स्पेसिस असतो? 6 की 7? गडबड नाही. अरे बरोबर ना, 3 बॉन्डचे 3 दुनी 6. रॅडिकल हा 7, बिलकुल. तसं अल्किनचं ऑक्टेट कंप्लीट असतं, खरं आहे ना? पण अल्किनचं ऑक्टेट कंप्लीट असून सुद्धा त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. बरोबर आहे? sp2 म्हणजे साधा sp3 कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह की लेस? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे आपल्या भाषेत हावरट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो आणि त्याला पण स्टॅबिलिटी द्यायचं काम आपला हायपर कॉन्जुगेशन करत असतो. एवढी गोष्ट क्लिअर? ओके. आता पुढचं नोट्स. आता आपण हे बघूयात की सर याच्यासाठी कंडिशन्स काय असतात, कधी म्हणायचं की हे होईल आणि कधी म्हणायचं की हे नाही, तर समजून घ्या. ओके, आपण बघूयात की कंडिशन काय असतात. हे ना, कंडिशन तिघांमध्ये होतं. परत एकदा सांगा, कोण कोण रे? कॅटायन, रॅडिकल, अल्किन, तिघांमध्ये होतं. कंडिशन काय असते? तर कंडिशन असते रे प्रेझेन्स ऑफ अल्फा कार्बन. प्रेझेन्स ऑफ अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनवर असणारा अल्फा हायड्रोजन. सरळ मी असंच लिहून देतो, प्रेझेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. आता तुम्ही म्हणाल सर हे म्हणजे काय? पहिलं एक्झाम्पल घेऊयात एका कार्बोकॅटायनचं आणि त्याच्या शेजारी काढतो मी एक CH3. इथून पुढे लक्षात घ्यायचं, हायपर कॉन्जुगेशन मध्ये जर आपल्याला कंडिशन शोधायची असेल, ज्या मॉलिक्यूल साठी आपण शोधतोय, कुणाकुणासाठी आपण शोधणार आहोत? रॅडिकल आणि ज्यांच्यासाठी शोधतोय त्यांना सोडून शेजारच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं. कंडिशन काय? ज्यांच्यासाठी शोधतोय त्यांच्या शेजारच्या पहिल्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं आणि त्या अल्फा कार्बनवर असणाऱ्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. बरोबर का?
मग त्या हिशोबाने तुम्ही सांगाल का रे ह्या मॉलिक्यूल मध्ये अल्फा कार्बन किती आहे आणि अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3 अल्फा हायड्रोजन आहेत. त्याने हायपर कॉन्जुगेशन होणार आहे. होणार कसं थोड्या वेळा बघूया. झेपला पहिला एक्झाम्पल. ओके सर. अजून पुढे दुसरं एक्झाम्पल मी काय करतो मुद्दाम कार्बन फ्री रॅडिकलचं घेतो. इथून परत सांगा आपल्याला हायपर कॉन्जुगेशन शोधायचंय म्हणजे आपण याला बघूयात. याच्या शेजारचा पहिला म्हणजे अल्फा, याच्या शेजारचा पहिला म्हणजे हे पण अल्फा कार्बन आणि हे पण अल्फा कार्बन आणि त्याच्यावर असणारे हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. इथे पण असणारे काय असतील अल्फा. इथे किती रे 3 आणि इथे किती देअरफॉर टोटल किती झाले? व्हेरी गुड 6 अल्फा हायड्रोजन आहेत. आता त्याने काय होतं ते बघूयात. आपल्याला कंडिशन ओळखायला येते. ओके चलो अजून पुढे एक्झाम्पल तिसरं देतो अल्किनचं. CH3 सिंगल बॉन्ड C H डबल बॉन्ड C H CH3 बरोबर आहे. अल्किन मध्ये बऱ्याच लोकांची मिस्टेक होते ओळखायला. लक्षात घ्या हा कार्बन आणि हा कार्बन हा डबल बॉन्ड आहे खरं. ह्यांना सोडून शेजारी चेक करायचे. जसं कार्बोकॅटायन सोडून शेजारी चेक केला होता, रेडिकल सोडून शेजारी चेक केला होता, तसं कार्बन डबल बॉन्ड सोडून शेजारी चेक करायचा. म्हणजे हा अल्फा कार्बन आणि तो अल्फा कार्बन. हे कळालं का? ह्यासाठी तो अल्फा नाहीये आणि त्याच्यासाठी हा अल्फा लक्षात राहील ना, कारण की ते स्वतः डबल बॉन्डचे पार्ट आहेत. तो दोन्ही कार्बन म्हणजे असं म्हणू नका सर बघा ना याच्याकडे पण हायड्रोजन आहे शेजारीच आहे. तर हे मिळून म्हणजे हे सोडून बाकीचं आपल्याला चेक करायचं. इथे सुद्धा किती अल्फा हा ना तो अल्फा हायड्रोजन किती आहेत? इथे सुद्धा 6 आहेत. लक्षात आलं? कोणी म्हणेल सर असं पण एक्झाम्पल द्या ना ज्यात हे होतच नाही. तसं पण एक्झाम्पल बघून घ्या. सपोज मी काय केलं असं लिहिलं CCl Cl Cl आणि इथे लिहिला CH2 वर पॉझिटिव्ह चार्ज. विचारलं काय रे याच्यात हायपर कॉन्जुगेशन होईल का? नाही. का बरं? कारण की सर बघा हा कार्बोकॅटायन आहे त्याचा शेजारी अल्फा असतो. अल्फाकडे तिन्ही पण क्लोरीनच आहेत. तर इथे नो अल्फा हायड्रोजन याचा अर्थ नो हायपर कॉन्जुगेशन. इथे हायपर कॉन्जुगेशन होणार नाही. कंडिशन ओळखायला आली. ओके आता कंडिशन पण ओळखली. आता सर हे सांगा की नेमकं होतं कसं म्हणजे होणार काय ना. रेझोनन्स मध्ये काय बघितलं होतं की एक बॉन्ड पोलराइज होतो, चार्ज येतो, मग पुढचा येतो, मग पुढचा येतो आणि असं होतं. बरोबर आहे ना. याच्यात नेमकं काय होतं तर समजून घ्या है ना की हायपर कॉन्जुगेशन म्हणजे नेमकं काय. तर बघून घ्या हायपर कॉन्जुगेशन होतं कसं. हाँ नोट्स एक साथ लिखेंगे ना. ओके चलो यहाँ पे ऐसी बात नहीं है रे बाबा है ना की कुछ ये रिकॉर्ड हो रहा है मतलब क्वेश्चन नहीं पूछ सकते हो नाही का. थोडासा फ्रिक्वेन्सी कमी झाली किंवा डाऊट विचारायला कसे विचारायचे, व्हिडिओ हॅम्पर होईल का सरांचा. सरांचा काय तुम्हाला शिकायचं ना. तो नो डाऊट तुम्ही पहिल्यासारखे एकदम फ्रीली आहे ना क्वेश्चन वगैरे विचारू शकता. असं नाही की थांबून गेले. एखाद्याला डाऊट आला होता इथे काहीतरी आणि तो थांबला की सर सांगत आहेत सरचं उद्या तोपर्यंत तुम्हीच विसरून जाल डाऊट काय होता. तो असं नका करू. बिंदास तुम्ही मध्ये मध्ये विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही. आता हायपर कॉन्जुगेशन म्हणजे होतं काय. तर हायपर कॉन्जुगेशन मध्ये काय होत असतं तर सपोज आपण तेच सर्वात सोपंवाला एक्झाम्पल घेऊयात. हा इथे पॉझिटिव्ह चार्ज होता, याच्या शेजारी कार्बन आणि त्याच्यावर हायड्रोजन. मला पटापट सांगा रे किती अल्फा हायड्रोजन? 3 अल्फा हायड्रोजन. आता हेच अल्फा हायड्रोजन रेझोनन्स मध्ये जातात. पहिली गोष्ट मला हे सांगा हा जो कार्बोकॅटायन आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? सभी लोग sp2 कसं ओळखतात रे? बॉन्ड पेअर. एक बॉन्ड कार्बन सोबत आणि 2 बॉन्ड 3 बॉन्ड पेअर असतील तर sp2. जेव्हा हे sp2 हायब्रिडायझेशन झालं असेल तेव्हा बघा एस चा एक डब्बा असतो आणि पी चे किती असतात रे? टोटल तर 3 असतात. हायब्रिडायझेशन मध्ये 2 असतात. बरोबर काय चुकीचं नाही सांगितलं. हायब्रिडायझेशन मध्ये 2 येतात आणि मग याचं मिळून हायब्रिडायझेशन काय होतं? sp2. सपोज हा एस चा डब्बा होता आणि हे 3 कशाचे होते? पीचे. पण सर पीचा एक डब्बा पीवर पण उरलाय ना. सपोज हा पीएक्स असता हा पीवाय तर हा काय राहिला असता? पीझेड मे बी. तो तर प्युअर आहे ना. बघा हायब्रिड ऑर्बिटल झाले तर त्यांची एनर्जी पण चेंज होते, त्यांचा शेप पण चेंज होतो. पण हा तर प्युअर राहिलाय ना. ह्याचा शेप काय राहिला असेल? हा पी आहे. पी पी डंबल शेप असतो. अरे आठवलं ना 2 बलून मधातून पकडलेल्या टाइप मध्ये असतो तो डंबल शेप असतो. तर याचे 3 मला सांगा sp2 ची अरेंजमेंट कशी झाली असेल? ट्रायगोनल बरोबर ना.
ट्रायगोनल प्लेनर म्हणजे हे तीन 120च्या अँगल मध्ये ट्रायगोनल प्लेनर अरेंज झाले असतील, हायब्रिड वाले. हा जो आहे तो त्यांना परपेंडिक्युलर उरला असेल, तो तर प्युअर आहे ना 90 डिग्री मध्ये, तर तो तिथे परपेंडिक्युलर अवेलेबल असेल, तर हा पी ऑर्बिटल इथे अवेलेबल आहे, एमटीपी ऑर्बिटल, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाहीत. बरोबर ना, हे बॉन्ड मध्ये गेले, इथे इलेक्ट्रॉन आले पण इथे नव्हते आले ना. नोटीस हे झालं की इथले जे अल्फा कार्बन हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन असतात ते इथे डोनेट होऊन जातात. इलेक्ट्रॉन तिथे डोनेट होतात म्हणजे इथे बॉन्ड बनतो, सोप्या भाषेत. अरे हे इलेक्ट्रॉनचा बॉन्ड इथे आहे ना, तो इथे जातो आणि अल्फाचाच जातो. म्हणून आपण कसे हायड्रोजन शोधले होते. इथे चित्र काय बनेल बघून घेऊयात रे. बघा बरं, हा हायड्रोजन आणि कार्बन जशाच तसा, हा खालचा हायड्रोजन पण जशाच तसा. इथे कोण होता सर, CH2, आणि इथे होता एक हायड्रोजन. चेंज काय काय झाला सांगा बरं. इथला बॉन्ड डायरेक्ट गायबच झाला. ऑब्विस आहे ना, बॉन्ड इकडे गेला तर थोड्या वेळासाठी याच्यावर कुठला चार्ज आला असेल, पॉझिटिव्ह. आणि इकडे गेला म्हणजे इथे काय बनला मला सांगा, चार्ज म्हणजे कर्ज. डबल बॉन्ड आला तर चार्ज गेला, चार्ज गेला म्हणजे कर्ज गेलं, कर्ज गेलं तर स्टॅबिलिटी वाढली. म्हणून आपण याला काय म्हणलं होतं, स्टॅबिलायझिंग फिनॉमिना. आता दुसरी गोष्ट, कोणी म्हणेल तो हायड्रोजन तर हवेत गेला, पण हे एवढ्या मिली सेकंड साठी होत असतं की जसा हा बॉन्ड खाली आला होता ना, लगेच वर पण जातो. रेझोनन्स सारखं, रेझोनन्स मध्ये जो बॉन्ड पुढे जातो तो मागे पण येऊ शकतो, असं होत असतं. पण इथे लिटरली रेझोनन्स नाहीये, इथे एक बॉन्ड डायरेक्ट गायब होतोय, नो होतोय. म्हणून आपण याला नाव काय दिलं होतं, नो बॉन्ड रेझोनन्स. डायरेक्ट एक बॉन्ड नो होऊन जातो. लक्षात आलं. ओके, हे झालं एका हायड्रोजनमुळे. मे बी आपण याला काय म्हणूयात, H1. याच्यामुळे पण एकदा होईल आणि याच्यामुळे पण एकदा होईल. अरे कोणी हा तर विचार नाही करत आहे की सर हा हायड्रोजन दूर आहे, हा कसा गेला असेल. तुम्ही मला सांगा, हा हायड्रोजन खरंच दूर आहे का. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय, sp3च्या भोवती अरेंजमेंट कशी असते, टेट्राहायड्रल असते ना. मग तुम्ही बघाल तर हे आणि हे एकमेकांपासून किती अँगल आहे, 109. हे का लिटरली 180 ला थोडीच आहे. हा जो दुसरा वाला हायड्रोजन आहे ना, हा 180 ला नाहीये. असल मध्ये ती नशे अरेंज असतील काहीतरी, म्हणजे इथल्या आयटम पासून तिन्ही सेमच डिस्टन्सवर आहेत, 109च्या अँगलवर. अरे लक्षात येतं ना, तशी काहीतरी अरेंजमेंट आहे. तो हे एक वेळा झालं. पुढच्या वेळेस काय होत असेल, म्हणजे हा जेव्हा रिटर्न गेला, बघा हा रिटर्न गेला तर हेच बनेल का रे. पुढच्या वेळेस दुसरा वाला बॉन्ड जात असेल, मग त्याचं चित्र काय काढू मी, या H2 ला हवेत काढतो, याला नाव देऊयात. बघा हे H2 आणि 3 हे फक्त आपल्याला समजावं म्हणून नाव दिले. हा H1 होता, हा H2 होता आणि इथे डबल बॉन्ड आलाय. अरे झेपलं का व्यवस्थित. ओके चलो, पुढच्या वेळेस काय होत असेल रे, अजून पुढच्या वेळेस. आता हा तिसरा वाला सर, मग काय स्ट्रक्चर येईल परत एकदा सांगा. H1 चा बॉन्ड पक्का, H2 चा बॉन्ड पक्का, हवेत कोण गेला, H3. इथे काय आलं, डबल बॉन्ड CH. बरोबर आहे. ओके, ह्या तिघांना म्हणतात हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर्स. हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर्स. हा होता ओरिजिनल मॉलिक्यूल. मग मला सांगा, जेवढे अल्फा हायड्रोजन तेवढे हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर, आणि जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढे जास्त हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर, तेवढ्या वेळा याचा चार्ज कमी होतोय. बरोबर की नाही. ह्याला 3 वेळा मदत झाली ना चार्ज म्हणजे कर्ज कमी होण्यासाठी. अरे झेपलं. मग मी असं म्हणू का कन्क्लुजन मध्ये, नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन्स इज इक्वल टू नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन्स. पहिलं कन्क्लुजन बरोबर बोललो मी. जेवढे अल्फा हायड्रोजन असतील तेवढे हायपर कॉन्जुगेशन होतील. आणि ह्याच्यामुळे दुसरं कन्क्लुजन, मोर दी नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन्स म्हणजेच मोर दी नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन्स ग्रेटर दी स्टॅबिलिटी. खरंय का, ग्रेटर दी स्टॅबिलिटी. कारण की जेवढ्या जास्त वेळा तुमचं कर्ज कमी झालं तेवढ्या जास्त वेळा तुमची स्टॅबिलिटी वाढते. बोल रे. कोलॅटरल साइड बाय सारखं म्हणू शकतो, पण हा साइड बाय ओव्हरलॅप का नाही झाला, याच्याकडे इलेक्ट्रॉन नव्हताच, दोन्ही यांनी दिले. हा कोव्हॅलेंट बॉन्ड थोडीच आहे की आपण मग हेड ऑन आणि साइड बाय ओव्हरलॅप दाखवायचा. अरे लक्षात आलं ना, हा शेअरिंगने बनलेलाच नाही, हा एकटाच देतोय. म्हणून आपण कोलॅटरल आणि कोव्हॅलेंट किंवा को एक्झेल वाले शब्द वापरत
नाही. लक्षात आलं ना? हे तर रेझोनन्स सारखं आहे. रेझोनन्स मध्ये आपण असे शब्द वापरले का? नाही. ओव्हरलॅप झालाच ना, एकानेच दिलेत. ओव्हरलॅप म्हणजे दोघांचा ओव्हरलॅप होत असतं ना. तर असं काही आपण शब्द वापरत नाही. एवढं पण झेपलं. ओके. एका वर्षी नीट मध्येच हा प्रश्न आलाय, विचारलं होतं की हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं काय, आणि थेरोटिकल ऑप्शन दिले मोठे मोठे 3-3 लाईनचे, आणि त्यातलं करेक्ट आन्सर असं काहीतरी होतं की हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं काय. तर समजून घ्या रे, हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं काय. तर हे पण समजून घ्या. एक ऑप्शन जो डायरेक्ट करेक्ट होता तोच सांगतोय मी, जेव्हा आपण क्वेश्चन सोडवू तुम्हाला झेपेल. हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे डिलोकलायझेशन किंवा ट्रान्सफर, समजून घ्या रे, ट्रान्सफर ऑफ अल्फा सी एच बॉन्ड इलेक्ट्रॉन्स, बरोबर म्हणतो का तुम्ही सांगायचं, शेवटी जस्टिफाय करायचं. अल्फा सी एच बॉन्ड इलेक्ट्रॉन्स टू दी एम्प्टी पी ऑर्बिटल ऑफ कार्बोकॅटायन किंवा कार्बन फ्री रॅडिकल किंवा कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड. बरोबर आहे का सेंटेन्स? परत एकदा बघा, मला सांगा, आपण बोलताना सांगितलं की या तिघांमध्येच होतं, याचं हायब्रिडायझेशन, ह्याचं पण, आणि डबल बॉन्डेड कार्बन पण, म्हणजे प्रत्येकाकडेच एक पी ऑर्बिटल एम्प्टी आहे आणि मग त्याच्यामध्येच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, म्हणून या तिघांमध्ये होतं असं पण म्हणू शकतो. आता हे बरोबर आहे का, डिलोकलायझेशन किंवा ट्रान्सफर होते? बघा ना सर, हे इकडे गेले म्हणजे ट्रान्सफरच झाली ना, किंवा डिलोकलायझेशन, स्वतःची पोझिशन सोडून दुसरीकडे जाणे. काय हा अल्फा कार्बन होता, तर मग त्यांनी हा जो शब्द वापरलाय की अल्फा कार्बन हायड्रोजन बॉन्डचे इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का, कुठे जातात तर एमटीपी ऑर्बिटल मध्ये, बरोबर आहे का, एमटीपी ऑर्बिटल मध्येच गेलेत. तर हे वाला ऑप्शन बरोबर होतं. कळालं का हायपर कॉन्ज्युगेशन काय आहे? ओके. ऍप्लिकेशन पण हातात बघून घ्यायचे का, की याचा फायदा नेमका काय होतो. इथपर्यंत तर कळाले सर्वांना? ओके. एक क्विक रिव्हिजन बघून घ्या काय काय आहे. हायपर कॉन्ज्युगेशन कसा फिनॉमिना, दुसरं नाव आता तर कळाले पण आपल्याला काय नाव आहे. परत बेकर नाथन इफेक्ट, हा वाला शब्द याच्यासाठी सांगतो, हा एनसीआरटीत नाहीये, टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण एका वर्षी जेईच्या एका प्रश्नामध्ये मेन्शन केलं होतं, पण ते वाचून सर्वांना कळालं की हे नाव जे घेतलंय ना ते याच्यासाठीच घेतलंय, पुढचं एक्सप्लेनेशनच असं होतं. पण लेट इट, आपल्याला माहिती असू द्यात कसा फिनॉमिना, पुन्हा कुणामध्ये होतो, कार्बन फ्री रॅडिकल आणि अल्किन्स. ओके चलो पुढे. कंडिशन काय असते, प्रेझेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन, म्हणजे ज्याच्यासाठी बघतोय ते सोडून शेजारचे कार्बन आणि त्याच्यावरचे हायड्रोजन मोजायचे. डबल बॉन्डच्या केसमध्ये डबल बॉन्डचे स्वतः कार्बन कन्सिडर करायचे, ते सोडून शेजारचे मोजायचे, बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं काय होतं, तर जिथे कार्बोकॅटायन रॅडिकल किंवा डबल बॉन्ड असेल त्याच्या शेजारच्या म्हणजे अल्फा कार्बन हायड्रोजन बॉन्डचे इलेक्ट्रॉन शिफ्ट होत असतात याच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये. एम्प्टी ऑर्बिटल कसं झेपलं होतं. ओके. आणि जेवढे अल्फा हायड्रोजन असतील तेवढ्या वेळा हे रेझोनन्स होऊ शकतं. याचा अर्थ ह्याच्यामध्ये किती वेळा हायपर कॉन्ज्युगेशन होऊ शकतं, 6 वेळा होऊ शकतं. लक्षात आलं ना. हे 3 जातील म्हणजे एक जाईल परत येईल, दुसरा जाईल परत जाईल, तिसरा, पुढच्या वेळेस हा जाईल परत येईल, हा जाईल परत येईल. हे काय एकदम सिक्वेन्सने नंबर लावून काम होत नसतं, हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये होतं, पुढे येतो मागे जातो, पुढे येतो मागे जातो. बोल रे, मॅक्झिमम किती वेळा होऊ शकतं आता तुम्ही सांगू शकता, ते मी ऍप्लिकेशनच्या स्लाइडवर सांगतो. बरं, हा पण कळाला. ओके. आता मी परत पटापट तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं द्यायचे की किती हायपर कॉन्ज्युगेशन शक्य आहेत, सांगा. कळालं का रे? 9 अल्फा हायड्रोजन, तर किती हायपर कॉन्ज्युगेशन होतील? 9. एवढंच नाही, तो मॅक्झिमम विचारतो ना, म्हणून आपण मॅक्झिमम वालच एक्झाम्पल घेऊया. झेपलं का? किती होतील? एवढे होऊ शकतात, याच्याहून जास्त शक्य, कारण की कार्बन फ्री रेडिकल आणि कार्बोकॅटायन मध्ये मॅक्झिमम 9 शक्य आहेत. 3च बॉन्ड बनवू शकतो ना हे लोक, तर त्यांच्यामध्ये मॅक्झिमम 9 पॉसिबल आहेत, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 12 पॉसिबल आहेत. बोल, शक्य आहे का? असा एखादा आयटम शक्य आहे का ज्याच्यावर 3 पेक्षा जास्त हायड्रोजन असू शकतात आणि जो कार्बनला बॉन्डेड आहे? हा 2 नाही, पण ते अल्फा नाही राहणार. बघून घे पुढचं एक्झाम्पल. बरोबर, तुम्ही लोक खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल मला देताय, क्या बात आहे, प्राऊड ऑफ. ओके,
म्हणजे तुमच्या क्वेश्चन मधूनच एक्झाम्पल तयार होत आहेत. बोला किती हायपर कॉन्ज्युगेशन? गोळ्यांनो 5 नका म्हणू. पहिला शेजारी अल्फा असतो तर दुसरा बीटा असेल ना बे. तर तुम्हाला बीटाचे मोजायचे होते की फक्त अल्फाचे? एका तिकडे पोहोच जातील की उडत जातील? अबे एवढे दूर कसे ट्रान्सफर होतील ना? हे शेजारी आहेत म्हणून इथे जायचे. इलेक्ट्रॉनला काय म्हणजे काय ना, ते काय सुपरमॅन आहे की उधर जाएंगे उड के, असं नाही होत. अल्फाचेच जाऊ शकतात. म्हणजे इथे फक्त कळालं का आता? ओके चलो, हे पण कन्सेप्ट क्लिअर झाला. ओके, म्हणजे असं नसतं. ओके, अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज इंटरेस्टिंग एक्झाम्पल काढलं, इथे लावला पॉझिटिव्ह चार्ज, विचारलं काय रे किती अल्फा हायड्रोजन तुम्हाला दिसत आहे? इथे काय असेल? प्राऊड ऑफ यू. इथे काय असेल? CH2. आणि इथे पण काय असेल? अरे सर, मी जेवढे लिहिले ते अल्फाच आहेत का? कारण की त्याचे पहिले शेजारी आहेत ना. तो किती झाले? 3, 2 आणि 2, 7 अल्फा हायड्रोजन. कळालं का? ओके चलो. तर अशा पद्धतीने याचे तेच तर सांगतोय. कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रेडिकल आणि स्वतः डबल बॉन्ड ह्यांना सोडून पहिले शेजारी. कसे कसे म्हणतोय? कलाकार आहे रे तू. ह्याचा हा पहिला शेजारी, हा दुसरा शेजारी ना तिसरा शेजारी. सर्वांचे कॅल्क्युलेट करावे लागतील ना. झेपले की नाही तुम्हाला? एकदम व्यवस्थित. ओके, तर मुद्दाम आपल्याला जर एखादं नाव जरी दिलं तरी तुम्हाला काढता येतील का? जसं एक्झाम्पल काय केलं आपल्याला? किती एक्झाम्पल झाले होते? 4. सपोज मी 5वं एक्झाम्पल दिलं. 5वं एक्झाम्पल दिलं की माझ्याकडे ब्यूट 2 ENE होता. याच्यात किती हायपर कॉन्ज्युगेशन पॉसिबल आहेत? चित्र काढूयात का? सांगा कसं असेल? CH3 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH3. नो डाऊट 6 अल्फा हायड्रोजन तर 6 हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर्स. कळली का गोष्ट? ओके चलो. सो सपोज तुम्हाला अजून म्हटलं एखादा मॉलिक्यूल देऊन टाकला, क्या ही दे दे अभी है ना, हो गए ढेर सारी प्रॅक्टिस. तुम्हाला विचारलं, बघा हे ऍप्लिकेशनचा पार्ट आहे, थोड्या वेळाने सांगायचं होतं पण आधीच सांगून देतो, एकदम कॉमन सेन्स नाही. एक पॉझिटिव्ह चार्ज इथे लावला आणि एक पॉझिटिव्ह चार्ज इथे लावला. तुम्हाला विचारलं काय रे कोण जास्त स्टेबल असेल? एकतर तुम्ही इंडक्टिव्हने हे सांगितलं असता की याला जास्त साधेवाले कार्बन आहेत, 3 पॉझिटिव्ह, इंडक्टिव्ह याला एकच. हे झालं होतं ना ऑलरेडी. पण आता तुम्हाला इथून पुढे कळेल की त्याचं प्रॉपर रिझन इंडक्टिव्ह नव्हतं, त्याचं प्रॉपर रिझन असणार होतं हायपर कॉन्ज्युगेशन. पण ते तेव्हा पण बरोबर होतं तुम्हाला न येऊन सुद्धा. याला किती रे अल्फा हायड्रोजन? एकच. झेपला की नाही? कारण की याचा शेजारी तर हाच आहे, हे थोडीच आहे. याच्या शेजारी CH3 CH2 CH2 म्हणजे 7 अल्फा हायड्रोजन. हा खतरनाक स्टेबल असतो याच्यापेक्षा, कारण की याला हायपर कॉन्ज्युगेशन तेवढे, म्हणजे याला 7 वेळा नो बॉन्ड रेझोनन्स होऊन स्टॅबिलिटी भेटते, याला फक्त एकाच वेळा. लक्षात आलंय का? ओके, आता ऍप्लिकेशन पुढे बघू. एवढं झेपलंय सर्वांना? चलो नोट्स बनाते. भरपूर झालं का? छाप लिहू. कुछ लोगों को मस्त नींद आ रही है सुबह सुबह, नहीं क्या? मरियल जैसे बैठे थे. तुम्हाला बघायचंय ऍप्लिकेशन्स ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन शिकलोय सर, याचे फायदे काय असतात? तर याचा साधा सोपा पहिला फायदा जो आपण आजच्या लेवलवर बघूयात, कंबाईन वाले नंतर बघूयात, तो असा आहे की तुम्ही सांगू शकता स्टॅबिलिटी किंवा रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स किंवा कार्बन फ्री रेडिकल किंवा कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड. म्हणजे जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कार्बोकॅटायन दिले, एकापेक्षा जास्त वेगवेगळे रेडिकल दिले किंवा एकापेक्षा जास्त वेगवेगळे अल्किन दिले, तर तुम्ही रिलेटिव्हली कोण जास्त स्टेबल आणि कोण कमी स्टेबल हे सांगू शकता. एकदम साधं सोपं एक्झाम्पल. मी जर कार्बोकॅटायन दिला CH3 प्लस CH3 CH2 पॉझिटिव्ह चार्ज, CH3 CH3 पॉझिटिव्ह चार्ज आणि CH3 CH3 आणि इकडे सुद्धा CH3 पॉझिटिव्ह चार्ज. अरे हे आन्सर तुम्ही पूर्वी हे शिकवायच्या आधी इंडक्टिव्हने सांगायचे. ह्याला 3 पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह, कारण की तिन्हीकडून साध्या कार्बनच्या चेन, ह्याला 2 पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह, ह्याला आणि ह्याला. तर इंडक्टिव्ह नुसार तुमच्याकडे हा सर्वात जास्त स्टेबल होता, मग हा आणि. पण आता इथून पुढे लक्षात ठेवायचं त्याचं प्रॉपर रिझन इंडक्टिव्ह
त्याचं प्रॉपर रिझन आहे की त्याच्यापेक्षा पण डॉमिनंट असलेला हायपर कॉन्ज्युगेशन. तुम्ही सांगाल का रे किती अल्फा हायड्रोजन? तुम्ही सांगाल का रे किती अल्फा हायड्रोजन? सांगाल का? 6. आणि सांगाल का 9 अल्फा हायड्रोजन. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढे जास्त हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर, तेवढ्या वेळा चार्ज कमी आणि स्टॅबिलिटी. तर नो डाऊट हाच ऑर्डर आहे. बरं, कोणी म्हणेल सर मग याने फरक काय पडला? ते इंडक्टिव्हनच होत होतं तर हायपर कॉन्ज्युगेशन कशाला शिकवलं? बघा इंटरेस्टिंग एक्झाम्पल. मी घेतलं CH3 CH2 वर पॉझिटिव्ह चार्ज, खरंय, आणि एक घेतला CH3 CH2 पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्ही इंडक्टिव्हने गंडले असतात. सही आहे? तुम्ही मला सांगा, हा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आणि हा सुद्धा, पण हा जास्त आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. जेवढी मोठी कार्बनची चेन तेवढा मोठा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. मग त्या हिशोबाने तर तुम्ही हे आन्सर टिक केलं असतं. पण आता हे चालणार. रिझन बिंग की सर इंडक्टिव्ह पेक्षा पण डॉमिनंट हायपर कॉन्ज्युगेशन असतं. आणि याच्याकडे किती रे? 3 अल्फा हायड्रोजन आणि याच्याकडे फक्त किती? 2च अल्फा हायड्रोजन. नो डाऊट हा जास्त स्टेबल आहे. लक्षात आली का कहाणी, किस्सा? आता इथून पुढे हे लक्षात ठेवायचं. मग सर इंडक्टिव्ह कधी लावायचा? जर हे टाय झालं असतं, जे हायपर कॉन्ज्युगेशन जेव्हा टाय होईल तेव्हा काय लावायचं असतं? इंडक्टिव्ह. सपोज काहीतरी झालं असतं की इथे पण एक काहीतरी ब्रांच असती, तर एक हायड्रोजन कमी झाला असता, दोघांकडे 2 झाले असते, मग इंडक्टिव्ह. पण ते मी कंबाईन वाल्या टॉपिक मध्ये शिकवेल, म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये, याच्यात नाही. हे झेपलं का? ओके, चलो. असाच एक एनसीईआरटी क्वेश्चन सांगते, बघा बरं तुम्हाला झेपतो का रे हा प्रश्न? सहज एकदम. एक्सप्लेन व्हाय CS3 थ्राइस C+. अरे आत्ताच लिहिलेला आपण सर, हा वाला CS3 थ्राइस, हा वाला इज मोर स्टेबल दॅन CS3 ट्वाइस, आणि हा लिस्ट स्टेबल असेल. सांगाल रिझन? याच्यात किती अल्फा हायड्रोजन? झेपले सर्वांना? प्राऊड ऑफ यू. हे सर्व शेजारीच आहेत ना. 9 अल्फा हायड्रोजन. इथे सांगा बरं, 3च अल्फा हायड्रोजन. अबे त्याचे स्वतःचे नका मोजू. ओके, याच्याकडे 0 अल्फा हायड्रोजन. नो डाऊट जेवढे अल्फा हायड्रोजन कमी तेवढी स्टॅबिलिटी कमी, थोडीशी जास्त आणि अजून थोडीशी जास्त. हे झालं कार्बो कॅटायनचं. आता कार्बन फ्री रेडिकलचं पण एक्झाम्पल बघूया. आपलं एक्झाम्पल 2 झालं होतं ना, 3 वालं बघूया. सपोज, अरे हे तर सेम ऍज कार्बो कॅटायनच असणार आहे. जास्त देत पण नाही, इथूनच सांगून द्या कुठला जास्त स्टेबल आहे. नो डाऊट हाच का सर? याला किती हायपर कॉन्ज्युगेशन? 3 अल्फा हायड्रोजन. याला सर 6 अल्फा हायड्रोजन. झेपलं ना? इकडून तिकडून बघायचे. ओके, नीट 2024, बरोबर 24चाच प्रश्न आहे, जास्त जुना पण नाही, नीट 24 मध्येच. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स वर होता हा प्रश्न, बरोबर आहे. त्यांनी असं म्हणलं होतं की आर जो असेल तो एक अल्काइलचा चेन असेल. अल्काइलचा चेन म्हणजे CS3, समजून घ्या, CS3 घ्या सोपावाला. एक दिलं होतं असं R2C डबल बॉन्ड CR2, बरोबर. मुद्दाम असं दिलं होतं, मी तसंच सांगतोय. मग असं दिलं होतं R2C डबल बॉन्ड CHR. मग दिलं होतं R2C डबल बॉन्ड CH2. मग दिलं होतं RCH डबल बॉन्ड CH2. अरे लक्षात घ्या, पहिल्यावरूनच सांगतो, त्यांनी मुद्दाम असं केलं होतं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. ह्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा, बरोबर ना. आता आर याच्यासाठी जो असेल तो सर्वांसाठीच आहे, मग आपण CS3 कन्सिडर करू. हा आर आपण मुद्दाम सर्वांसाठी काय कन्सिडर करू? CS3. मग मला सांगा सर, पहिल्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन किती झाले? जर आपण आरला CS3 घेतलं सपोज, तर याच्यात किती झाले? 12 अल्फा हायड्रोजन. ह्याचं स्ट्रक्चर इमॅजिन झालं का? कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असेल, एक आर आणि दुसरं काय असेल? H, आणि हे पण आर आणि आर. जर आपण आर CS3 घेतला तर 3 3 3 9 अल्फा हायड्रोजन. सर्वांना झेपतंय? ह्याला 3 दोन्ही 6. हे लक्षात आलं ना? हे तर कन्सिडर होणारच नाहीत, हे स्वतःचे आहेत. शेजारचे कन्सिडर होत असतात. CS3 असतात तर किती? 6 अल्फा हायड्रोजन. याच्यात लक्षात आलं का? 3च अल्फा हायड्रोजन. तर नो डाऊट ह्या नीटच्या 4 मार्कच्या क्वेश्चनचं आन्सर हे होतं. सर्वांना झेपलं का? किती सोपा प्रश्न होता, बरोबर आहे. तो अशा पद्धतीने याचे आपल्याला ऍप्लिकेशन असतात. एकदम क्लियर हायपर कॉन्ज्युगेशन. चलो, तो आज के लिए इतना.
कॉफी है ना, चाय पी के घर जाता हूँ, घर नहीं जाता हूँ, अगले लेक्चर में जाता हूँ। चलो पढ़ाई करते रहो।